नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. महापालिकेकडून कात्रज ते खडी मशीन चौक पर्यंतचा रस्ता रुंदीकरण करत हा रस्ता 84 मीटर करण्याचे काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र रस्ता 84 मीटर रुंद करण्यासाठी भूसंपादनास मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने महापालिकेने हा रस्ता 50 मीटर करण्याचा निर्णय घेत शासनाकडे या रस्त्यासाठी 200 कोटींची मागणी केली होती. मात्र शासनाने केवळ 140 कोटींचा निधी पालिकेस दिलाय. आता अवघ्या 2 वर्षातच महापालिकेने पुन्हा एकदा आपला निर्णय बदलला असून हा रस्ता पुन्हा 84 मीटर केला जाणार अशी माहिती आहे. पुणे शहरातील कात्रज चौकात उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने सुरू आहे. कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून 140 कोटी आलेत. त्यातून हे भूसंपादन केले जाणार आहे. येत्या 15 दिवसात हे भूसंपादन मार्गी लागणार असून असं पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलंय. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा खडतर प्रवास संपण्याची चिन्हे काही दिसत नाहीये. या मार्गावरील खोडद येथील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप या कामकाजावर प्रस्तावित रेल्वे मार्गाचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने त्याला रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या मार्गाचा पुन्हा नव्याने प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सुरू केल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत दिले. महापालिकेने लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन हा उपक्रम राबविल्याने पादचाऱ्यांना 1 दिवसासाठी रस्ते आणि पदपथांवरून मुक्तपणे संचार करता आला. या दिनाच्या निमित्ताने पादचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र आता पादचाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शहरात पादचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील मोबाईल संच, रोकड, दागिने चोरीच्या घटना वाढू लागल्यात. गेल्या 11 महिन्यात 167 घटना घडल्यात. त्यामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याची स्थिती निदर्शनात आली आहे. पुणे शहर उपनगरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे 6000हून अधिक वाहन आहेत. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाकडून गेल्या वर्षभरात केवळ 1500 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालक तसेच समाजसेवी संघटनांकडून आक्रमक पवित्रे घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मध्ये बनावट पारपत्राद्वारे वास्तव्य करण्याचे बांगलादेशींचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस आक्रमक झालेत. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले असून बांगलादेशी विरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे. गेल्या 2 वर्षात 34 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील निवासाचा पत्ता देऊन पारपत्र काढण्यात आल्याचे घटनाही उघडकीस येत असून आतापर्यंत 62 जणांचे पारपत्र रद्द करण्यात आलेत. पुण्यात मोठ्या संख्येने परप्रांतीय विद्यार्थी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते स्थायिक झालेत. शहरात पब कल्चर फोफावलंय अशी टीका केली जाते. शहराचे रूपांतर महानगरात झालं असून महानगरातील पब कल्चर सांगीतिक कार्यक्रमांना विरोध नाही. मात्र पब चालक तसेच सांगीतिक कार्यक्रमाच्या आयोजकांनी नियमाच्या अधीन राहून व्यवसाय केला पाहिजे. सामान्यांना त्यांचा त्रास होता कामा नये असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आरोग्य मित्र फाउंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले कॉलनी मंडळातून कॉफी विथ सिप आयोजित कार्यक्रमात बोललेत. पुण्यात दरवर्षी अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीने भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते. भीमथडी जत्रा ही पुण्यातील सर्वात मोठे ग्रामीण आनंदोत्सवापैकी एक आहे. आता यंदाची 20 ते 25 डिसेंबर या कालावधीत जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही जत्रा सिंचन नगर येथे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या जत्रेची ही 18वी आवृत्ती असेल. या जत्रेच्या ठिकाणी कलाकुसरीच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, कपडे, हातमागावरील साड्या, मसाला आणि लोणचे अशा गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. या महाराष्ट्राच्या विविध भागातील अस्सल गावरान चवीच्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथे थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.